मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू लई भारी आहे बरं का. कारण आज आपण का नाम आया है सिरियल में. यस, बघा तर बघा आज काय झालं हे तुम्हाला कोणी सांगणार नाही बरं का प्रेक्षकांनो, पण हे खरं झालंय. आज रात्री टीव्हीवर बघायला अजिबात मिस करू नका आजचा एपिसोड. ऐका तर मंडळी, काय काय झालंय आज मालिकेमध्ये. सुरुवातीला आपण बघतोय हा पार्थ त्याच्या आईला म्हणत असतो, काव्या तुझ्या जास्ती जवळची आहे ना आई, तू माझ्याशी आता बोलत पण नाही. तू ना काव्याला जायला सांग, तुझं ते ऐकतील. त्यावर मानिनी उत्तर देते, अरे पार्थ, हे बघ बाबा, मी कशाला सांगू पार्थ असं. तसंही काव्या तुला मनवण्यासाठी इथे आली आहे बेटा. अरे तुला जे काही झालं ना, म्हणजे खरं सांगू का तुला मनापासनं, 16 तारखेला आपल्या घरात जे काही झालं ना पार्थ, मी खरं तर ते झाल्यानंतर आशा सोडली होती रे. काव्या स्वतःहून आली आहे आपल्याकडे. ती घरात आल्यावर ना असं उत्साह संचारल्यासारखा वाटतोय बघ. ए पार्थ, अरे बाबा रुसू नकोस बाबा, हवं तर कान धरते माझे. पार्थ म्हणतो, ए आई, कान सोड बरं तुझे, काहीतरीच काय. मानिनी म्हणते, राजा मी ना तुम्हा सगळ्यांना खूप मिस करते रे. म्हणजे तुझं माझ्याशी बोलणं, तुझं हसणं, जीवाचं या घरात मस्ती करणं, अरे सगळं सगळं मिस करते मी. तुला नाही करे आठवण येत जीवाची. पार्थ उठून उभा राहतो आणि म्हणतो, येते ना आई, मला जीवाची खूप आठवण येते. जीवाच्या आठवणी आल्या की नको त्या आठवणी आधीच हजेरी लावून जातात. मानिनीला कळतंय पार्थ डिस्टर्ब आहे. पार्थ म्हणतो, तरी पण मी जीवाला खूप मिस करतो. मानिनी म्हणते, अरे बाबा परवा ना जीवाला तू खूप मिस करणार आहेस. पार्थ म्हणतो, परवा काय आहे आई. मानिनी म्हणते, तूच आठव ना बाबा, परवा काय आहे विचार कर. पार्थ म्हणतो, आई सांग ना परवा काय आहे. मानिनी म्हणते, अरे आत्ताच म्हणालास ना तू तर काव्याचा विचार करते, तू विचार कर ना परवा काय आहे. मग आता पार्थ थोडा वेळ असा विचार करतो, त्याला आठवतच नाही. मग मानिनी म्हणते, अरे मकर संक्रांत आहे परवा. अरे आपल्याकडे देशमुख बॉईज किती धमाल करत होतात तुम्ही, तू जीवा युग. पार्थ म्हणतो, हो नाही आठवतंय ना सगळं. जीवा आणि तू तिळाचे लाडू वळायचात, तोपर्यंत बाबा आणि मी पतंग खेळायचो. जीवा माझी फिरकी धरायचा, मी पतंग उडवायचो. आणि तू मानिनी म्हणतात, आणि तुझे बाबा हरायला आले की जीवाच्या हातात दोरा द्यायचे नाही का. आणि मग जीवा आणि तुम्ही दोघेही जण पतंगबाजी करण्यात मग्न व्हायचा, दोघांना भिडवायचे तुझे बाबा. पार्थ म्हणतो, हो नाही खरंय ग, आमच्या दोघांचा खेळ किती वेळ रंगायचा, तो माझा पतंग कधीच काटत नव्हता जीवा. आणि मी पण त्याच्या पतंगाला खूप वेळ बघत बसायचो. पण परिस्थितीने आमचे पतंग असे काटलेत ना की प्रेमाचा मांजा फिरकीच्या विश्वासातून फिरकी तर खाली पडली आहे. पतंग तर असेच हवेत उडणार आमचे. आता धावत जाऊन ते धरल्याही जाणार नाही आणि तो मांजा पण सावरला जाणार नाही गाई. अरे बापरे, हा नंदिनी सारखा कॉम्प्लिकेटेड बोलतोय. असो. मानिनी म्हणते, बेटा हवा सरली ना की पतंग आपोआप खाली येईल, विश्वास ठेव माझ्यावर. सगळी परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे, माझा विश्वास आहे. सगळं थाऱ्यावर येईल बघ पार्थ. तू न फक्त तुझ्यातला गोडवा सोडू नकोस तोपर्यंत. असं म्हणून मानिनी निघून जाते. पार्थ आता मनाशीच बोलतो, छोटे मिस यू सो मच. म्हणजे तो जीवाला खूप मिस करतोय. आता संक्रांत आलीये जवळ, सणवार असले की आपण आपल्या माणसांना मिस करतोच हो, घरात नसले तर. आता इथून पुढे जो सीन आहे ना, रंगात आलाय बॉस. कारण आज माझं नाव मालिकेत आलंय, डिंक चिका डिंक चिका. आता बघा काय झालं. नंदिनी म्हणते, तुम्ही आधी खाली वा, खाली वा बरं जीवा. जीवा हसत हसतच बिचारा खाली आलाय बरं का नंदिनीच्या रूम मधनं. आता नंदिनीची आई म्हणत असते, काय नंदिनी कशी वागतेस जावाई बापूशी. जीवा म्हणतो, असू द्या सासूबाई, किती गोड असतो ना हा. नंदिनी म्हणते, आई काय चाललंय तुझं, माझ्या टीम मध्ये असून ह्यांच्या टीम मध्ये काय सामील होतेस तू. आता जीवा म्हणतो, अगं तुला अजून जीवाच्या प्रेमाची म्हणजे प्रेमाची ताकद अजून तुला कळली नाही ग नंदिनी. आता तर तुझ्या आईला टीम मध्ये सामील केलंय, उद्या तुझ्या बापाला, आई मीन टू से तुझ्या बाबाला पण सामील करून घेईल ग. मस्त बोलतात जीवा. आणि म्हणतो कसा, अरे तुझे बाबा जेव्हा भडकलेले असतात ना तेव्हा मी जास्ती चार्ज होतो. नंदिनी म्हणते, हो ना, तुम्ही जर एवढे चार्ज असता तर तुमच्या हातावर चार्ज करा ना तो लॅपटॉप. आई ते लॅपटॉपचं कनेक्शन कार्ड देऊन टाक बरं यांना लॅपटॉप. सासूबाई म्हणतात, अगं नंदिनी आलेत ना ते घरात, राहू दे ना तो लॅपटॉप, होऊ दे ना चार्ज. जीवा म्हणत असतो, झाला की लॅपटॉप माझा थोडा चार्ज, चालेल मला. असं म्हणून तो लॅपटॉप घेऊन निघालेला असतो आणि जाता जाता म्हणतो, अगं गरज लागली तर चार्ज व्हायला, आय मीन टू से लॅपटॉप चार्ज करायला येईल मी नंदिनी. आता नंदिनी त्याला म्हणते, तुम्ही बाहेर वा बरं आधी.
तेवढ्यात गुड्डू आला बरं का प्रेक्षकांनो. जेव्हा म्हणतो, "ए नंदिनी, पाहुणे आलेत समोर, नीट वाग जरा माझ्याशी." नंदिनी पण लगेच हात काढते बरं का बाजूला. मग गुड्डू येतो. आता जीवा म्हणतो, "अरे, हा तर आपला गुड्डू. ये, ये गुड्ड्या ये." नंदिनीची आई म्हणते, "अय्या, किती छान फुलं आहेत." नंदिनी या दोघांच्या हातात बुके बघते. या जीवाची सासूबाई विचारते, "एवढी सगळी फुलं आपल्या बागेतली आहे?" आता गुड्डू म्हणतो, "अरे नाही, नाही, आपल्या बागेतली नाहीये. अरे, हे तर आपल्या जीवा भैयावर लोकांचं बरसणारं प्रेम आहे." जीवा म्हणतो, "काय सांगतोयस गुड्ड्या?" गुड्ड्या म्हणतो, "अरे नंदिनी भाऊजी, हे बघा डिलिव्हरी बॉय फूल घेऊन आले आहे. एक फूल तर मला गेटवरच भेटला." जीवा म्हणतो, "डिलिव्हरी बॉय का रे?" गुड्ड्या म्हणतो, "नाही, नाही, हे बुके भेटला. अरे मित्रासाठी भाऊजी आहे." म्हणजे काय जीवाला समजलंच नाही. गुड्ड्या गडबडलाय बोलताना, माझ्यासारखाच बिचारा. गुड्ड्या म्हणतो, "यांच्यासाठी भेजा आहे." जीवा म्हणतो, "काय बोलतोय गुड्ड्या?" गुड्ड्या म्हणतो, "भाऊजीसाठी हे फुल भेजा आहे." जीवा म्हणतो, "हां, आता समजलं." आता तो एक डिलिव्हरी बॉय बुके देतो बरं का प्रेक्षकांनो. बाई गा मजा. नंदिनी तो बुके बघते. आता ती आई म्हणते, "अगं ए, काय लिहिलंय नंदिनी, वाच ना." आता त्यावरचं वाचते बरं का नंदिनी. त्यावर लिहिलेलं असतं, "जीवाची नंदिनी, सोड तुझा राग. जीवाचा आहे खूप प्रेम, त्याच्याशी थोडं तरी नीट वाग. तुझीच फॅन अनघा." अरे बाई, आपण तर जीवाची फॅन आहेच प्रेक्षकांनो. अरे फार आवडतो मला जीवा. चला, माझ्याकडनं जीवाला बुके मिळाला. काय तो संयोग, माझं नाव आलं आज. दिल खुश कर दिया प्रेक्षकांनो. दिवस बनलाय माझा अमेझिंग. चला, कुठेतरी आपला रिव्ह्यू ऐकलाच जातोय. भारी वाटतंय हां प्रेक्षकांनो. आज असं मस्त आज मी ऊपर वगैरे नाचा वाटतंय मला. असो, आता शिट्टी वाजवतो गुड्ड्या. तेव्हा नंदिनी गुड्ड्याकडे रागाने बघते बरं का. आता ही नंदिनीची आई म्हणते, "ह्याच्यावर काय लिहिलं वाच ना." आता दुसरा पण बुके वाचते बरं का नंदिनी. त्यावर लिहिलेलं असतं, "नंदिनी गेट वेल सून." नंदिनी म्हणते, "ए आई, मी का आजारी वाटते का लोकांना?" आता ते डिलिव्हरी बॉय म्हणतात, "अहो मॅडम, तसं नाहीये. असे 3-4 बुके अजून गेटवर आहे. मी बाहेर लावून आलोय गेटवर. लोकांनी मला हे सांगितलं होतं, की इथे पाठवा आणि त्यावर लोकांनी हॅशटॅग जीवान नंदिनी लिहिलंय. हॅशटॅग नंदिनी परत ये ना असं पण लिहिलंय." जीवाला आता एवढा अत्यानंद होतो. जीवा म्हणतो, "आहा, आहा, काय बोलतो राव. अरे वा, माझ्यासाठी माझे फॅन बुके पाठवता. माझा विश्वासच बसत नाहीये. अमेझिंग. अरे गुड्ड्या, लव्ह यू." गुड्ड्या म्हणतो, "जीवा भैया, बराबर है, बराबर है. एक दिवस नंदिनी भाऊजी पण तुम्हाला सिरियसली घेणार." नंदिनी म्हणते, की "तुम्ही आधी बाहेर व्हा." जीवा म्हणतो, "अरे गुड्ड्या, वर घेतलं रे, तुझ्या भाऊजीने मला थोडंसं सिरियसली." नंदिनी त्याला हकलते जीवाला. त्याचं तोंड थोडंसं हिरमुसलंय बरं का. नंदिनी दार लावते, पण बुके जो आहे ना फुलांचा, तो आत राहतो दाराच्या. आता नंदिनीची आई तिला म्हणते, "बघ नंदिनी, विचार कर. अख्खं जग जीवाच्या प्रयत्नांची कदर करतंय ग नंदिनी. तू पण जरा कदर कर त्याच्या प्रेमाची आणि मेहनतीची. बघ, ती फुलं पण आत राहिली आता." असं म्हणून ती आई निघून जाते आता नंदिनीची. नंदिनी त्या गोष्टीचा विचार करायला लागते. आज रम्याने रडवलं बरं का आपल्या काव्याला प्रेक्षकांनो. पण भारी झालाय की नाही. आज तो लाईक बनताय प्रेक्षकांनो. आज आपलं नाव आलंय बॉस मालिकेत. चला, लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. 1,00,000ची फॅमिली आपल्याला पूर्ण करायची आहे. खरंच माझं नाव आलंय प्रेक्षकांनो. आज टीव्हीवर बघून वाटलं तर नंतर मला कमेंट करून सांगा की हो ताई, खरंच तुमचं नाव आलं म्हणून. असो, आता बघा पुढच्या सीन मध्ये रम्या काव्याला त्रास द्यायला येते बरं का. आता ही काव्या काहीतरी बनवत असते स्वयंपाकघरात आणि त्या बोक्याशी बोलत असते, त्या खोट्या खोट्या बोक्याशी. "बस रे बोक्या, बासुंदी करते." "बोक्या, तुझ्यासाठी नाही, माझ्या बोक्यासाठी करते. तुला हवी आहे का? चल, थोडीशी दिल हा तुला." अशी ती त्या बोक्याशी बोलत असते. तेवढ्यात रम्या येते तिथे बरं का. रम्या त्या बोक्याला हात लावणार असते. तेवढ्यात काव्या तिला ओढून म्हणते, "ए रम्या, हात नाही लावायचा त्याला." रम्या म्हणते, तसंही काव्या, तुला कुठे खरा पार्थ मिळणार आहे आयुष्यात. त्यामुळे तू या मांजराला काय बोलवतेस? मिस्टर बोका, बोकड्या, जे काय बोलते ना तेच ते. अगं त्यालाच पार्थ समजून बोलत जा त्याच्याशी." काव्या म्हणते, "ए बिघडलेली सिनेमन कॉफी, तुला काही हवंय का? जे तुला हवंय ना ते घे आणि निघ इथून." रम्या म्हणते, "तुझा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना रम्या." "काव्या, मला तुझा ओव्हर कॉन्फिडन्स खूप आवडतो बरं का. कुठून येतो का हा ओव्हर कॉन्फिडन्स?" काव्या आता तिच्या हनुवटीला असं धरते बरं का. रम्या तेव्हा घाबरते. काव्या तिला असं इकडे तिकडे बघते आणि हसून म्हणते, "ए रम्या, खरं सांग मला, प्रामाणिकपणे सांग, तुला संध्याकाळ झाल्यावर कमी दिसतं का ग?" "अगं ए रम्या, हा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये ग.
अगं हा काव्याचा कॉन्फिडन्स आहे. आणि कसं आहे रम्या, अगं जगात सगळ्या गोष्टी उष्ण्या मिळतात ग, पण काय आहे ना, कॉन्फिडन्स जो असतो ना, तो नाही मिळत ग. काव्या खूप आनंदात असते बरं का. आता रम्या तिला मुद्दाम म्हणते, अगं काव्या, ही रम्या ना उष्ण काही घेत नसते. एक तर ही रम्या कमावते, नाहीतर हिसकावते. रम्या जेव्हा हिसकावते म्हणते, तेव्हा काव्या तिला असा लूक देते बरं का प्रेक्षकांनो. आणि मग अशी म्हणते, ॲटिट्यूड देऊन काव्या तिला, अच्छा मग आता काय हिसकावायला आलीयेस? रम्या म्हणते, छे गो काव्या, मी कशाला काही हिसकावू? माझं नशीब मी स्वतःहून माझ्या पारड्यात टाकणार आहे. अगं माझं नशीब, माझं प्रेम माझ्या पारड्यात टाकणार आहे. काव्या म्हणते, तुझं प्रेम? रम्या म्हणते, हो म्हणजे काय, माझंच प्रेम. अगं या घरात कोणालाही विचार तू काव्या, माझं प्रेम कोण आहे, तुला कोणीही सांगेल. काव्या आता रम्याकडे बघून म्हणते, ए रम्या, माझा नवरा कोण आहे ना, हे तू अख्ख्या जगाला विचार. लग्न झालं ना तर कळेल तुला हा. आता रम्या म्हणते, अगं काव्या, पारच्या आयुष्यात 2 लग्न आहेत. आता जेव्हा रम्या असं बोलते तेव्हा काव्या जरा पांढरी पडलीये बरं का. आणि रम्याकडे बघते. आता साहजिक आहे, कोणी असं डायरेक्ट बोलल्यावरती कोणालाही वाईट वाटणारच ना. काव्याला वाईट वाटणं साहजिक आहे. तरी काव्या तिला सध्या सुरुवातीला जरा विनोदात घेते. मोठ्याने हसते बरं का आणि म्हणते, ए बावळे रम्या, अगं काही पण बोलतेस का? वाटेल ते बडबडतेस तू. अगं म्हणजे तसं जर तुला भविष्य वगैरे सांगता येत असेल ना रम्या, तर आपला बंगला खूप मोठा आहे. बंगल्याच्या बाहेर एक पोपट घेऊन बैस. तसंही तुझ्याकडे कन्व्हिक्शन पॉवर जबरदस्त आहे ना. तू असं असं मूर्ख बनवशील लोकांना. असं म्हणून काव्या रम्याला इग्नोर करत असते. पण रम्या आता तिच्या मागे मागे करत म्हणते, अगं काव्या, मी भविष्य सांगते की नाही हे नाही माहित मला, पण तुझं भविष्य मी सांगते आता, आणि माझं सुद्धा. काव्या म्हणते, अगो रम्या बस कर की, एकाच दिवसात किती कॉमेडी करणार आहेस तू. रम्या म्हणते, काव्या, तू माझं भविष्य ऐकच, अशा व्यक्तीच्या तोंडून ज्यांचं म्हणणं कधीच खोटं ठरत नाही. काव्या म्हणते, रम्या काय बोर करतेस, कोणाचं नाव घेतेस तू? रम्या म्हणते, थांब थांब, कळेल की तुला, थांब जरा. काव्या आता तिचं तिचं काम करत असते. आतापर्यंत काव्याने रम्याला काही सिरियसली घेतलेलं नसतं. ती विनोदातच घेत असते तिला आतापर्यंत. पण रम्या आता गुरुजींना फोन लावते बरं का. पण इथे जरा प्रश्न येतोच म्हणा मनात, रम्याकडे गुरुजींचा नंबर आला कुठून? आला असेल म्हणा, कोणाकडून घेतलाही असेल, असा विचार करूयात. रम्या म्हणते, नमस्कार गुरुजी, मी रम्या बोलतीये. गुरुजी आपण बोलू शकतो का? मला तुम्हाला थोडं विचारायचं होतं. आता तिकडनं गुरुजी म्हणतात, विचार. रम्या म्हणते, मागे तुम्हाला म्हणजे तुम्ही मला म्हटलं होतात की माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे. त्याच्या हातात माझ्या नावाचं मंगळसूत्र असणार आहे. सगळ्यांच्या हातात अक्षदा असणार आहे आणि सनई चौघड्यांचे आवाज सगळीकडे घुमेल. अजूनही काव्या रम्याला सिरियसली घेत नाहीये बरं का, कारण तिला आतापर्यंत माहित नाहीये की फोनवरती गुरुजी आहेत. तसा रम्याने फोन स्पीकरवरच ठेवलाय. रम्या पुढे म्हणते, गुरुजी तुम्ही मला म्हणाला होतात ना असं, बरोबर ना? आता तिकडनं गुरुजी हो जेव्हा म्हणतात तेव्हा काव्याचं लक्षच जातं. आणि गुरुजी जेव्हा सलग वाक्य बोलायला लागतात तेव्हा काव्याला ओळखू येतं की हे तर आपलेवालेच गुरुजी आहेत. आता ते गुरुजी तिकडनं म्हणतात, होय मी सांगितलं तसं होतं. काव्य आता घाबरते बरं का प्रेक्षकांनो. रम्या म्हणते, गुरुजी म्हणजे? गुरुजी म्हणतात, मी जे भाकीत केलंय ते तुझ्या आणि पार्थच्या बाबतीत घडणार आहे रम्या. आता रम्या धन्यवाद गुरुजी एवढंच म्हणते आणि काव्या आता टेन्शन मध्ये येते. रम्याने फोन कट केलाय. इकडे नंदिनीचं सीन दाखवलाय यापुढे. रम्याच्या या कृत्यामुळे काव्या जरा टेन्शन मध्ये आली आहे बरं का, आणि बाजूला दूध उतू जात असतं. पण नंदिनी मात्र इकडे खुश असते मनातल्या मनात. ते सगळे मी पाठवलेले काही काही बुके आणि बाकीचे बुके नंदिनी बघत असते. जोक्स पार्ट प्रेक्षकांनो. आपलं नाव आलं की भारी वाटतं. अनघा हे नाव त्यांनी घेतलं तेव्हा लई भारी वाटलं मला. आता अचानक नंदिनी त्या फुलांना बघत असते, न्याहाळत असते आणि मनातल्या मनात दुपारचा प्रसंग आठवून हसत असते. तेवढ्यात तिला जीवाचा आवाज यायला लागतो. आता नंदिनी विचार करते, जीवांचा आवाज कुठून येतोय? जीवाचा आवाज येत असतो बॅकग्राऊंडला. ए नंदिनी, तुझा माझ्यावरचा राग मावळतोय बरं. रुसूबाईची भूमिका सोड ना आणि मस्त चकाचक बाईच्या कॅरेक्टर मध्ये ये ना. नंदिनी विचार करत असते, अरे जीवांचा आवाज येतोय, पण हा येतोय कुठून? नंदिनी वेडी आहेस का? फुलांमधनं कसा आवाज येईल? म्हणजे मला त्यांचा भासबीस होतोय की काय? नंदिनी आता तिच्या हातात असलेला फुलांचा बुके घेऊन कानाला लावते आणि तिला असं वाटतं की खरंच मला भास होत आहे. आणि तिला भास झालेलेच असतात प्रेक्षकांनो, काही दाखवतात मालिकेत पण असो.
आता तिला ते बुके बघता बघता आता आपल्याला इथे गाणं ऐकवलंय त्यांनी, ते टायटल सॉन्ग, जे अतिशय सुरेख आहे हं हे गाणं. एकदा का सकाळी ऐकलं ना, दिवसभर तोंडात बसतंय बघा. तुम्हाला असंच होतं का माझ्यासारखं? मी पण अशी बऱ्याचदा काम करताना वगैरे गुणगुणते. लग्नानंतर चालू असतं माझं कधी-कधी डोक्यामध्ये असलं काही. तुमचं पण चालतं का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. असो, आता इथून पुढे घेतलाय त्यांनी काव्याचा सीन. काव्या आता टेन्शनमध्ये आली आहे एकदम फुल, कारण गुरुजींनी सांगितलं म्हटल्यावर कुछ तो बात होगी. आता रम्या तिला मुद्दाम आणखीन चिडवते बरं का. बाजूला दूध उतू चाललेलं असतं. रम्या म्हणते, "ए काव्या, बापरे! गुरुजीने सांगितलेल्या भविष्यवाणीला परफेक्ट संकेत मिळालाय. अगं बघ काव्या, अगं दूध उतू जाणे. बघ बघ ते दूध उतू गेलं बाजूला." काव्या त्या दुधाकडे बघते बरं का. रम्या म्हणते, "बघ टायमिंग काव्या बघ." आता मात्र काव्याला सॉलिड टेन्शन आलंय. रम्या म्हणते, "बाय द वे दूध उतू जाणं म्हणजे अशुभ संकेत असतात हे माहितीये ना तुला? अगं हे जे काही तू प्रयत्न करतेस ना काव्या, अगं ते फेल होणार गं." काव्या म्हणते, "नाही, नाही फेल होणार रम्या, आणि हे सगळं मी होऊच देणार नाहीये. रम्या, तू जे काही बोलतेस ना ते खोटं आहे. असं होणार नाहीये." रम्या म्हणते, "म्हणजे? अगं गुरुजीने जे सांगितलंय ते खोटं आहे असं म्हणायचं का तुला काव्या? तुझ्या माहितीस्तव सांगते. अगं 14 डिसेंबर 2024 रोजी गुरुजींनी काय सांगितलं होतं? अगं मामाला हार्ट अटॅक येईल असं सांगितलं होतं त्यांनी, आणि तसंच झालं." आता त्यांनी सगळा इथे फ्लॅशबॅक घेतलाय बरं का प्रेक्षकांनो. रम्या काव्याला आठवून देते की गुरुजींनी आतापर्यंत जे जे भाकीत केलं होतं ते सगळं कसं खरं झालं. जीवा तिथे गेला होता आउट हाऊसमध्ये, तेव्हा त्याला आगीपासून धोका आहे हे पण गुरुजींनी सांगितलं होतं, तेही खरं झालं. अगं मामीने आधीच सांगितलं होतं सगळं, आठवतं का तुला काव्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे? काव्या आता ते सगळं आठवत असते त्या गोष्टी, आणि आपल्याला स्क्रीनवर दिसतायत. आजचा एपिसोड ना तुम्ही टीव्हीवर बघायला मिस करू नका. रम्या आता गुरुजी कॉलेजमध्ये येऊन तिला काय बोलले होते काव्याला तेही आठवून देते आणि म्हणते, "आठवतं ना तुला काय बोलले होते गुरुजी कॉलेजमध्ये येऊन तुला?" गुरुजी जे बोलले ते आपल्याला पुन्हा एकदा आठवून दिलंय, इथे दाखवून दिलंय. गुरुजी म्हणतात ना तेव्हा कॉलेजमध्ये येऊन की "तुझा प्रवास खडतर आहे, तुला तर त्रास होईल." काव्या म्हणते, "मी तो त्रास सहन करेल गुरुजी, माझं काही नाही." मग गुरुजी म्हणतात, "तुलाच नाही, पार्थला पण भोगावं लागणार आहे." गुरुजींनी आतापर्यंत जे जे सांगितलं ते सगळं खरं झालंय. हेच काय ते यांना ऐकवायचंय आपल्याला इथे. आणि ते लायब्ररीमध्ये लागलेली आग वगैरे ते सगळं रम्याने हिला आठवून दिलेलं आहे काव्याला. आणि पुढे म्हणते कशी, 16 डिसेंबर बद्दल तर काही बोलायलाच नको ना काव्या. इतके सगळे पुरावे असून सुद्धा तुला काय वाटतं, पार्थ आणि माझं लग्न होणार नाही? अगं तुला काय वाटतं, खोटं आहे हे सगळं? बघू 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 तुझा चेहरा बघू कसा झालाय. काव्या थोडीशी रडवेली झालेली असते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन रम्या तिला चिडवत असते. आता असं होणारच प्रेक्षकांनो. तेरी बी जीत, मेरी बी जीत, मेरी बी हार, तेरी बी हार. आता यांचा हा खेळ थोडाफार असा रंगणार आहे. त्याशिवाय आपल्याला मालिका बघायला मज्जा येणार नाही ना. रम्या काव्याला म्हणते, "चला तर काव्या, पटलं तुला, ग्रेट ग्रेट. ऐक हं काव्या, तू न आत्तापासूनच तुझ्या मनाची समजूत काढायला सुरुवात कर. अगं गुरुजींनी आपल्या डेस्टिनीमध्ये काय आहे हे आपल्याला आधीच सांगितलंय ना. त्यामुळे उगीच पुढे जाऊन ते सगळं पुसायचं, कशाला मूर्खपणा करायचा या सगळ्या गोष्टींचा, नकोच करायला. अगं पार्थ माझा झालेला आहे ऑलरेडी असं समजून घे." बघ ना काव्या, अगं जो पार्थ वर्षाच्या सुरुवातीला तुझ्या प्रेमात अकंठ बुडाला होता, तो 2025च्या, सॉरी 2026 चालू आहे ना आता, हा 2026च्या सुरुवातीला तिरस्कार करायला लागलाय तुझा. आता सुरुवात आहे ग ही काव्या, आता पार्थ रम्याचा होणार. नवीन वर्षामध्ये पार्थ रम्याची वाट धरणार. ही किती कॉन्फिडेंटली सांगते रम्या, बघा ना काव्याला. बरं काव्याला आता खरं वाटतं बरं का, आणि ती रडायला लागते आणि म्हणते, "नाही नाही नाही नाही, असं होणारच नाहीये. ए रम्या, मी तुझं आणि पार्थचं लग्न होऊच देऊ शकत नाही." रम्या म्हणते, "काव्या मी काय करणार आहे ग? अगं मी नाही ग, हे सगळं युनिव्हर्स करणार आहे, ठरवून आणणार आहे युनिव्हर्स." अगं कसं असतं ना काव्या, माझ्या हातावर आता पार्थच्या नावाची मेहंदी लागणार आहे. पण तू ना काव्या, आज जशी नटलीयस ना तशी छान माझ्या आणि पार्थच्या लग्नात नट हं. सुंदर नट, खूप सुंदर दिसशील. असं म्हणून ही रम्या त्या काव्याचे गालगुचे घ्यायला लागते. काव्या तिचा हात झटकारते. रम्या आता असं कुचकं काचकं बोलते आणि हिच्या मनात भीती घालून चालली जाते. पण आता काव्याला आलंय फुल टेन्शन. काव्या विचार करते, नाही नाही, गुरुजी म्हणतायत ते खरं होणारच नाही. खरं तर काव्याने गुरुजींना कॉलबॅक करायला हवा होता, असं आपलं माझं प्रांजळ प्रेक्षकवालं मत आहे.
गुरुजी आता काय करतील, आय मीन काव्य आता काय करेल ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता ही काव्य मनाशीच बडबडते, नाही नाही हे गुरुजींचं भविष्य खरं ठरता कामा नये असं म्हणते आणि रडायला लागते आणि एपिसोड संपून जातो. पुढचा प्रोमो सॉलिड दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. जीवा व्लॉग बनवत असतो आणि व्लॉग मध्ये म्हणत असतो, इमोशनल ब्लॅकमेल करत असतो, मला थंडी वाजतीये प्रेक्षकांनो, आता माझ्या नशिबात जे आहे ते भोग मला तर भोगायचेच आहे. जीवाचा ब्लॉग बघून नंदिनी त्याच्यासाठी गादी ब्लँकेट घेऊन बाहेर जात असते. आता इकडे काव्या जीवाला कॉल करते. जीवा तिला समजवतो, काव्या टेन्शन नको घेऊस, रम्याला काय बडबड करायची ते करू दे, माझ्या नशिबात आहे ते मला मिळणार आणि तुझ्या नशिबात आहे ते तुला मिळणार आहे. मला नंदिनी आणि तुला दादा मिळणार आहे काव्या, तू टेन्शन घेऊ नकोस. तेवढ्यात आता हा पार्थ तिथे काव्याच्या खोलीत आलाय आणि तिला रडताना बघतोय असं त्यांनी दाखवलंय. बघूयात उद्या काय घडतंय. पण आजचा भाग लई सॉलिड होता प्रेक्षकांनो. आज दिल खुश कर दिया. माझं नाव खरंच आलंय आज मालिकेमध्ये. पुन्हा पुन्हा सांगतेय, सॉरी तुम्हाला जरा बोर करते, पण खूप भारी वाटतंय प्रेक्षकांनो. आपलं नाव म्हणजे माझंच म्हणून नाही, पण अनघा नाव माझंच आहे ना, मग मला भारी वाटणारच नाही का. असो, बघा बघा आज एपिसोड नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. उद्याचा एपिसोड नक्की बघा प्रेक्षकांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथेच याच चॅनलवरती तुम्हाला मालिकेचे खरे आणि खुरे रिव्ह्यू ऐकायला मिळणार आहेत. मंडळी उद्याच्या भागात छान वाटणार आहे. आता काव्याचा आत्मविश्वास जीवा परत आणून देईल का, बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय म्हणता, आजचा एपिसोड धमाकेदार होता? मग लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटा पुन्हा एकदा. तुम्हाला भोगी आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग निरोप घेते उद्या भेटण्यासाठी. धन्यवाद.